वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज इथे तुम्हाला सोयाबीन वड्याची भाजी प्रोटीनने भरपूर अशी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी कढईत इथे पाणी घेतलं, त्यामध्ये मी सोयाबीन वडी टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं आणि अशी उकळी येईपर्यंत आपली सोयाबीन वडी छान फुगेपर्यंत असे मी छान उकळून घेतलं। नंतर एका चाळणीच्या सहाय्याने मी त्यात ही सोयाबीन वडी काढून घेतली। नंतर मसाला बनवायला घेते। त्यासाठी मी इथे खोबरं, शेंगदाणे, डाळवं, विलायची, लवंग, मिरे, जिरे आणि आपलं दगडफूल असं सर्व एकत्रित टाकून छान अशा प्रकारे मसाला घरीच एकदम टेस्टी बनवून घेते। छान खरपूस भाजून घ्यायचा। छान रश्श्याच्या भाजीसाठी असा लगेच तयार मसाला बनवायचा। नंतर मी इथे लसूण, जिरे आणि अद्रक अशा प्रकारे छान वाटून घेते। नंतर मी इथे मसाला काढून घेते। कढईत तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा बारीक कट केलेला, नंतर भरपूर असा मी ते लसूण टाकून घेते। अशा प्रकारे छान कढीपत्ता टाकून घेऊन परतून घ्यायचं। मी वाटण हे मसाल्याचं काढून घेतलेलं आहे, तर मी आता परतून घेते। त्यामध्ये मी ते मसाला ॲड करते आणि नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडं कोमट पाणी ॲड करते आणि अशा प्रकारे छान परतून घ्यायचं। कधीही एकदम पाणी जास्त टाकायचं नाही, असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। नंतर छान आपली सोयाबीन वडी जी जास्त मोठी फुगलेली होती ती अशी 2 भाग करून घेतली आणि अशा प्रकारे छान मी पुन्हा कढईत टाकून मीठ टाकून अशा प्रकारे छान परतून घेते। पुन्हा थोडं पाणी ॲड करायचं, पुन्हा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। त्यामुळे भाजीला टेस्ट एकदम भारी येते आणि भाजी पण एकदम छान लागते। अशी रश्श्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। नंतर पुन्हा छान मी पाणी टाकून घेते। पहा, अशा प्रकारे आपली इथे भाजी बनवून तयार आहे। तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत